नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 24, 25 आणि 26 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा विस्तार जोरदार वाढत असून काही भागात मुसळधार तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता देखील बघायला मिळू शकते। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील म्हणाला सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्रातून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे हे महाराष्ट्राच्या भागातून आर्द्रता सक्रिय होऊन पश्चिम बंगालच्या पूर्व भागात अर्थात भुवनेश्वर, धनबाद, कोलकाता या भागामध्ये निर्माण झालेली चक्रीय दाबाची स्थिती आता 24 आणि 25 ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन महाराष्ट्रातील काही भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे। विशेष करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकचा काही परिसर या भागाकडे या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये अर्थात 24, 25 आणि 26 ऑगस्ट 2026 या तारखेपासून बघायला मिळणार असून पावसाचा विस्तार देखील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागाकडे वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टी भागात राहील। तमिळनाडूच्या भागामध्ये दक्षिणेकडे जोर कमी राहील। आसपासच्या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे। तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र भारताच्या पूर्वेकडे पावसाचा विस्तार वाढलेला बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद या भागात असून अतिवृष्टीसारखा पाऊस रामगुंडम, जगदलपूर, कांधामल, कोरबा, रायपूर, राऊरकेला या भागात असून भुवनेश्वर, कोलकाता, धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पावसाचा विस्तार वाढलेला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही उत्तर भागामध्ये गोबरबाई, निपाणी, डोंगरी, वारासिवनी, बालाघाट, रांजेगाव जोरदार स्वरूपात राहील। तुमसर, तिळा, संगझरी, गोंदिया इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। लांजी, आमगाव, गोरेगाव, साक्रीटोळा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। देवरी, चिंचोला, डोंगरघर आसपासचा परिसर, डोंगरघर, राजनंदगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आमगर, चौकीलाही मध्यम जोरदार पावसाची शक्यता। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगोरी, किमठी, मेधा, अरमोरी मुसळधार स्वरूपात असून अतिवृष्टीसारखा देखील अचानक बघायला मिळू शकतो। मालवेरा, चिरमुरा, धनोरा, मोरमगाव, गडचिरोली तुफान पावसाचा अंदाज राहील। कापसी, पंकजनूर, गिरवाडा, पाराकोट या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अष्टी, मिळचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा अतिवृष्टीसारखा पाऊस असून आसपासच्या भागात मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मूल, सावली, वलनी, राजुरी, सिंदेवाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सोनापूर, शिरपूरला जोरदार स्वरूपात राहील। बल्लापूर, कजवाली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्णी, कायर, गुगस रोड, चंद्रपूर, भाटाडी, मोरली, कुटवाडा, चरवकी, चिमूर, वरोरा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट जोरदार स्वरूपात राहील। लगत पैसा तुळजापूर बारबडी बुटीबुरी बुरी कुकटी दुतीवाडा कोडाली काटोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आरवी ओढण लाडगड मध्यम स्वरूपात राहील आणि भंडाऱ्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचघर मुसळधार स्वरूपात राहील। अडेल गोथंगाव पावणीलाई जोरदार स्वरूपात राहील। भिवापूर खैरगाव उमरेडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी मुसळधार स्वरूपात राहील आणि तसेच बार्शी असोली आणि पार्श्वनी कामठी वनेरा घोटी मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव तुतीवाडा कोडाली काटोल मध्यम स्वरूपात राहील। उमरी सावनेर बडेगाव बिछवा मध्यम पावसाचा अंदाज आहे। वरुड नरखेड जळखेडा पांडोणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा यवतमाळमध्ये नेर लाडके दारवा हलका राहील। यवतमाळ कलाम जावणा राळेगाव दुर्ग पिंपरी मध्यम पावसाचा अंदाज राहील। घाटंजी करंजी पांढरकवडा पेंडारी पट्टणबोरी गोमूत्री धनोरा निमगोडा अलिदाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। रुई जवई अर्नेलाई मध्यम स्वरूपात राहील। ध्यानी साक्री चोंडी पुसद खंडाळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील। नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम हलका राहील। अमरावती बडनेरा इकडे मध्यम हलका राहील। नांदगाव खंडेश्वर मोजारी तळेगाव अष्टे दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदूर बाजार ब्राह्मणतळी अचलपूर चिखलदरा अंजनगाव सुजे असेगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिखलदरा सालदारनीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मूर्तिजापूर दर्यापूरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला पुरगाव मंजू गोरेगाव आळंदा खामगाव शेवगाव मध्यम हलका राहील आणि तसेच आंधरुणा पातुर्डा अकोट तेलारा हिरवाखेड इकडे मध्यम हलका राहील। जळगाव जमत इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दासराखेड मलकापूर दिघी नांदुणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पिंपरी गोवाली मोठाला हलक्या स्वरूपात राहील। गिरडा बुलढाणा अहमदपूर कुदनापूर चिखली हलक्या सरींचा अंदाज राहील। घाटबोरी डोंगाव मेहकर भापूर तसेच रिसोट रिठाड सापतगाव जयपूर मध्यम स्वरूपात राहील। बीबी लोणारला हलका राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिठाड मालेगाव मध्यम स्वरूपात राहील। मंगळूर पीठ कर्जना खेडा परतूर महसूल मध्यम हलका राहील। आणि हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हिंगोली अहन कळमनुरी हलका राहील। महागाव माऊरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। इनापूरला हलका राहील। नांदेड वाघाला जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरचोंदी किनवट लगतचे परिसर बघितलं असता तमसा जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला बसमत पूर्णा मुखेड हलक्या स्वरूपात राहील। पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज मध्यम जोरदार स्वरूपात राहील। नसी कवठा मुखेड लोहा बुजुक इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। गंगाखेड पालम इकडे हलका राहील। परभणी जरी बोरी जंतुरलाई हलका मध्यम राहील आणि परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीलाई हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा देगळूर रुद्रला मध्यम स्वरूपात राहील। हणेगाव जहाकाल उदगीर मुरकी औरत शाहजानी हलसी भालकी बीदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड उणवजुक जळकोट अहमदपूरलाई मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड रेणापूर लातूर मुरुड खोंड भाडावसा खिंतोट आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बिमली भाटंजी तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्ग उरटी मुरम तुगाव उज्जैनम अलूर रुदुरवाडी वडगरी मुष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अरणगाव विरभंग पाणेगाव बार्शी आणि खोंडे सेसेस वांगी केरन इंदापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। अकलूज मानसिरसला हलका राहील। करकम शेतपल अंगार मोलाई मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पिलवी पंढरपूर भालवानी मौद बुद्रुक मंगळवेढा गेडी चिंके सांगोळे मध्यम पावसाचा अंदाज आहे। शंग झालकी दुधनी कुरुळ बिलाटी वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोट तुगाव जनमगोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। धाराशिवच्या उत्तर भागामध्ये कळंमासा तारकेटबूम आणि पातुरुखडा हलक्या सरींचा अंदाज राहील। परळी अमेजुगे घाट नांदुरा राणीसागो अहमदपूरलाई मध्यम हलका राहील। दारूर बीड वडवणी तळेगाव सोनपेठ हलक्या सरींचा अंदाज राहील।
आणि जालना जिल्ह्याकडे आणि लगतचा विसर बीड जिल्ह्याचा गेवराई उमापूरलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। मंगळूर रामशिवछोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। देऊळगाव राजा दाभाडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाजंटा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर उमापूर बालम टाकली बक्तापूर दहेगावणे धाकेपाल बनसने असा हलक्या सरींचा अंदाज राहील। लिंबेजळगाव बेडकीन आणि सनसी श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस राहील। फुलंब्री अलगोपा देवगाव कन्नड हतनूर चाळीसगाव साईगव्हाण अंबाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पाचोरा पाऊस जामनेला हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आवड अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे। आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही। चिमठाणे नांद्राणे कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरूड हलक्या सरींचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे शहादा खरपाली रनाला अंचाले धोंडाईचा हलक्या सरींचा अंदाज राहील। नागपूर विसरवाडी अंमली कोकसाने चोरवड इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलका मध्यम राहील। अंजंग मालेगाव मालगाव नांद्राणे मेहुंबे चाळीसगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। मनमाड नांदगाव ममदापूर तालवड येवला बारम लसलगाव पटोदा म्हसाक्रे ओझर निमगाव शिन्नर कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक देवळी पांडोर्ली सिन्नर जोर मोकळा त्र्यंबक लडाची अर्सुल शेवगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। घाटमातेकडे खोडाला इगतपुरी आणि वाडा लगतच सम्राट गुंडा जुन्नर गरवाडी शिवाली वैशाखरे मध्यम स्वरूपात राहील। पालघर जिल्ह्याकडे मीराभाईंदर भिवंडी खडवाली वसई विरार सपाले गोडमाल पालघर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। मुंबई नवी मुंबई उरण पनवेललाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोकोपोली कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच पुणे जिल्ह्याकडे खेड वाडा मनसर नारायणगाव जुन्नर ओतूर हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि इतर भागामध्ये कवठे पाबल मलटण शिरूर नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा कडेगाव दौंड हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच पुणे दायरी केटवल्ले सासवड जेजुरी मार्गावलाई हलक्या सरींचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड गाडा आष्टी हलका मध्यम राहील। आणि अहिल्यानगर आल्याने टाकेडोकेश्वर धनगरवाडी शिरळ गोडेगाव बनास निवासा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। लोणी अश्वी श्रामपूर शिर्डी पिलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये शिवापूर दायरी सुसगाव पुनावाले मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच सोनापूर लवासा जिटे नागोठाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। टाला इंदापूरला मध्यम स्वरूपात राहील। गोरेगाव माडवर्धन बोरशिवळ महाबळेश्वर वाई मध्यम स्वरूपात राहील। कलचित पाचपंडारी मंदनगर दापोली खेड सागदेव दहागाव लोटे दाभोल मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा ओसोटेपोट अरळ अरवाडे कोयना पाटण माखंजन इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव विटा पुसेवली औंधवडूज रेंदाल देईवाडी सातारा कोरेगाव मोलदिकसल लाटे फलटण या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच पावसाचा अंदाजा मेढा उडाली नरसिंहपूर संगमेश्वर बेलकर सक्राप्पा मलकापूर कोकरूड रत्नागिरी पूर्णागड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडापेट आणि खारेपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरी आणि वैज्ञानिक पोईपकासल जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कडेगाव पटेगाव सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर मोपासा पारसेम अंजिनियम पणजी वास्को द गामा तिक्सा अलगोटे कास्टोल रॉक या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर भाजी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी सांकेश्वरांनी पाणी चिकोडी बिद्री मध्यम हलका राहील। आणि कोल्हापूर जोतवेल किनी कोडाली इचलकरंजी हलका पाऊस राहील। सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलका राहील। दागलपूर बिलरजत कानामडी अडाली तेलसंग अतनी आणि रायबा किडकल देवणकाठी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय।